नमस्कार. मी प्राध्यापक सुनील कुमार सोळंके माझ्या सनरेज या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. या माझ्या चॅनेलच्या संतांचे विचार या सदरातील आजच्या दुसऱ्या भागात मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेऊन येत आहे आणि तो अभंग म्हणजे सृष्टीचे महत्त्व आम्ही मानवांनी किती जपावे या संदर्भातील आहे. आणि तो अभंग म्हणजे अर्थातच वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. 375 वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ज्या काळात आजच्यापेक्षा कितीतरी सृष्टी निसर्ग चांगल्या पद्धतीत होता, खूप वन होते आणि त्या काळात एक महान संत तुकाराम महाराज ज्यांनी हजारो अभंग लिहिले आहेत, ज्यांच्या कवित्वाला जगात तोड नाही. आणि मग एका कवीची खरंच दृष्टी कशी असावी, कवित्वाची दिव्य दृष्टी ज्यातून जाणली ही सुंदर सृष्टी. आणि म्हणून मग त्यांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकाराम महाराज जेव्हा एकांतात छान सृष्टीत निसर्गात आराधना करायचे, तपश्चर्या करायचे, तेव्हा त्यांना त्या निसर्गाच्या सुंदर सान्निध्यात हा अभंग सुचला. आणि तो अभंग असा: वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोणी प्रकार सेवरुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. खरंच काय सुंदर अभंग आहे. आज भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग हे ग्लोबल वॉर्मलायझेशनच्या एका नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आहे. सर्व जगात तापमान वाढीचं संकट येत आहे आणि अशावेळी निसर्गाचं महत्त्व किती अधोरेखित आहे. आणि हे आमचे जे संत तुकाराम महाराज 375 वर्षापूर्वी ज्यावेळेस आजच्यापेक्षा कितीतरी चांगला निसर्ग होता, त्यावेळेस ते आम्हाला या निसर्गाचं महत्त्व या अभंगाद्वारे पटवून देत आहेत. आणि ज्याप्रमाणे आम्ही आमचे नातेवाईक सगळे सोयरे यांच्याबद्दल प्रेम दाखवतो, अपभाव दाखवतो, तोच प्रेम, तेच प्रेम, तोच अपभाव आम्ही आमच्या या निसर्गाप्रती दाखवावा, असं या अभंगाद्वारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आम्हाला एक महान मौलिक संदेश देतात. कारण ही सृष्टी जर आम्ही जपली तर संपूर्ण पर्यावरण जपलं जाईल. सृष्टीचं संवर्धन हेच या पृथ्वीचं तापमान रोखू शकतं. आज आपण पाहत आहोत पावसाचं प्रमाण अवेळी झालेलं आहे आणि सर्वच प्रकारे पशु पक्षी पशुधन कमी झाले आहे, पक्षी कमी झालेले आहेत. आमची पहाट पक्ष्यांच्या सुंदर आळवण्याने होते, ही आज आम्हाला याच्यापासून आम्ही दुरावत चाललेलो आहे. आणि त्यासोबतच सृष्टीसोबतच मनाचं सुद्धा कसं संगोपन करावं, मनाला सुद्धा कसं जपावं हे शेवटच्या चरणात सांगतात तुकाराम महाराज. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. अमेरिकेतील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ अल्बर्ट एलिस यांनी 1955 विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती REBT याद्वारे सेल्फ टॉक नावाचा एक कन्सेप्ट निर्माण केला. आमच्या तुकोबारायांनी 375 वर्षापूर्वी तोच सेल्फ टॉक या अभंगाद्वारे दिलेला आहे. आणि या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की
तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपण्याशी. आपणच आपल्याशी वाद घातला पाहिजे. आपल्यात काय नकारात्मक आहे, काय सकारात्मक आहे, आपल्यातील नकारात्मक बाबी आपण जाणीवपूर्वक संपवल्या पाहिजेत आणि आपल्यातील सकारात्मक बाबींचं आपण संवर्धन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जर सकारात्मक दृष्टीनं आपण विचार केली तर निश्चितच आपलं मन प्रसन्न राहील आणि मन प्रसन्न राहील, आरोग्य उत्तम राहील. या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज एकाच वेळी सृष्टीला जपा म्हणतात आणि आपल्या मनाला, आपल्या आरोग्यालाही जपा म्हणतात. धन्यवाद.